आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत नवी मुंबईमध्ये। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने सगळे श्री सदस्य जे आहेत ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले। दूरवर नजर जाईल तिथपर्यंत श्री सदस्यांची संख्या जी आहे ती आपल्याला दिसून येते, त्यांची व्यवस्था या ठिकाणी दिसून येते। एवढ्यावरच श्री सदस्य मर्यादित नाहीयेत, तर अजूनही श्री सदस्य जे आहेत ते नवी मुंबईत दाखल होत आहेत। मग ते राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांमधून ते येत आहेत आणि यावेळी श्री सदस्यांचा उत्साह हा मोठा आहे। तसं बघायला गेलं तर संस्काराचा एक मोठा प्रवाह, एक मोठी चळवळ म्हणून धर्माधिकारी कुटुंबाच्या या बैठक व्यवस्थेकडे बघितलं जातं आणि या बैठक व्यवस्थेच्या माध्यमातून केवळ संस्कारच केले गेले नाहीत, तर वेगवेगळे उपक्रम आत्ता या क्षणापर्यंतच्या पिढीपर्यंत हाती देऊन ते उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले। ही खासियत आहे या बैठक संस्काराची। आपण जर लक्षात घेतलं तर यामध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे। आप्पासाहेब धर्माधिकारी हे थोर निरूपणकार, कैलासवासी नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव म्हणून त्यांची ओळख। वडिलांकडून त्यांनी निरूपणाचा वारसा त्यांना लाभला। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी बाल संस्कार वर्ग, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप असे वेगवेगळे असंख्य उपक्रम त्यांनी केले आणि त्यांचं हे कार्य अजूनही अव्याहतपणे सुरू आहे। आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आप्पासाहेबांना पद्मश्री सन्मानाने देखील यापूर्वी गौरवण्यात आलं। यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरती व्यासपीठावर पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे। एकूणच त्याची तयारी कशी करण्यात आलेली आहे याविषयीचा आम्ही घेतलेला हा आढावा बघूया। ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण आज सन्मानित केला जात आहे। त्यासाठी खारघर इथल्या मोठ्या मैदानामध्ये अलोट गर्दी जमलेली आहे। निरूपणकार यांचे अनुयायी जे मोठ्या संख्येने येऊ लागले आणि या सगळ्या जमलेल्या अनुयायांवरती हेलिकॉप्टरमधून देखील पुष्पवृष्टी होते। आपण ते समोर थेट दृश्य पाहतो। हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी इथे सातत्याने केली जात आहे। येणाऱ्या सर्व अनुयायांचं स्वागत हेलिकॉप्टरमधून केलेल्या पुष्पवृष्टीतून केलं जात आहे। एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला खारघर इथे पाहायला मिळत आहे। अलोट गर्दी इथे जमलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या काही वेळातच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी इथे केली जाते। आपण समोर पाहू शकतो। नजर जाईल तिथपर्यंत आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरती प्रेम करणारे जे अनुयायी आहेत ते आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत। एक शिस्तबद्ध जे आहे कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी ही पुढील कार्यक्रम जो आहे तो सुरू होईपर्यंत इथे सुरू राहणार आहे आणि जे बसलेले सर्व अनुयायी आहेत ते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने इथे कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खारघरमध्ये हा अभूतपूर्व असा सोहळा आज पाहायला मिळतो आहे। या आधीच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला अशी कुठेही उत्साहाचं किंवा एक प्रकार अशी जी अलोट गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली नाही। मात्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण आज प्रदान केला जात आहे आणि त्या कार्यक्रमाच्या सोहळ्याला इथे अभूतपूर्व गर्दी जमलेली आज पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, खारघर। आणि हेच ते व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे। महाराष्ट्राचा सर्वोच्च असा हा सन्मान महाराष्ट्र भूषण तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज देण्यात येतोय। तसं बघायला गेलं तर धर्माधिकारी कुटुंबामध्ये एकाच वेळी दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची तशी ही या पुरस्काराच्या इतिहासातली पहिलीच वेळ म्हणावी लागेल। आणि आजच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर महत्त्वाची मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आजच्या या पुरस्कार सोहळ्याच्या बाबतीत बोलावं तेवढं कमी आहे, कारण मोठ्या संख्येनं हे श्री सदस्य जे आहेत, श्री भाविक, ते या ठिकाणी आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी त्यांचं हे कौतुक बघण्याकरता उपस्थित झालेले। आम्ही आता नवी मुंबई येथील खारघर सेक्टर नंबर 33 या ठिकाणी असणाऱ्या पार्किंगपासून आता खास बसची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे शासनाकडून ती कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी आहोत। आता आपण बघतोय की
या ठिकाणी बघतोय की ही आपण जी बस आहे आणि या बसमध्ये अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पार्किंग गाडी लावल्यानंतर तिथे वैद्यकीय तपासणी आणि नोंदणी झाल्यानंतर या ठिकाणी एक खास बस आहे ही कार्यक्रम ठिकाणी जाते आणि आपण बघतो की खचाखच ही बस घरलेली आहे। आज सकाळपासूनची जवळपास 150 फेऱ्या ज्या आहेत या ठिकाणी या बसच्या माध्यमातून झालेल्या आहेत। प्रत्येक 10-10 मिनिटाला जी बस आहे या ठिकाणी दिलेली आहे। आपण बॅनरसुद्धा बघतोय की ठिकठिकाणी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जे बॅनर आहेत हे झळकलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी आता बसमध्ये आहे आणि थोड्याच वेळात ही बस ज्या ठिकाणी आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि ह्या अभूतपूर्व सोहळ्याला पाहण्यासाठी लाखो श्री सदस्य देशभरातून आलेले आहेत। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेले लाखो श्री सदस्य स्टेजपासून तब्बल 1 ते 2 किलोमीटर लांब अंतरावरती आहेत। स्टेज तर दिसत नाही, मात्र स्क्रीनवर दिसणारा हा सोहळा पाहण्यासाठी श्री सदस्य अक्षरशः डोळे लावून बसले। पुरस्कार सोहळ्याच्या मैदानातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण या सोहळ्यासाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून श्री सदस्य आलेले आहेत। आपण आता खारघरच्या याच मैदानाच्या एकदम मागील बाजूस आहोत आणि आपण या बाजूला जर बघितलं तर स्टेज जे आहे हे तब्बल 2 किलोमीटर अंतर लांब होऊन आहे। इथून तर स्टेज दिसत नाही आहे, पण आपण या बाजूला बघितलं तर मोठ्या LED स्क्रीन आहे। जवळपास ही स्क्रीन नंबर 20 आहे आणि ह्या स्क्रीन आहे या ठिकाणी खास श्री सदस्यांसाठी लावण्यात आलेली आहे। आणि आपण बघतोय की हे सातारा, जळगाव, त्यानंतर सांगली, पूर्ण राज्यभरातून हे श्री सदस्य आलेले आहेत आणि हे कालपासून या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। त्याचबरोबर हे स्टेज एका बाजूला आणि फक्त हे आप्पासाहेबांचा हा दिमागदार सोहळा याच डोळ्या पाहण्यासाठी स्क्रीनच्या बाजूला तोंड करून या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण जर बघितलं तर इतका शिस्तबद्धप्रमाणे आत्ता लाखो श्री सदस्य आहेत, परंतु अत्यंत स्वतःची पाण्याची बॉटल असेल, जेवणाचा डबा असेल, छत्री असेल, हे सगळं जे आहेत हे घेऊन हे स्वतः आलेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नम्रतेने या ठिकाणी हे लाखो श्री सदस्य खास आप्पासाहेबांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा हा कार्यक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खारघर, नवी मुंबई। श्री समर्थ बैठकीतून संत शिकवण देतानाच आप्पासाहेब धर्माधिकारी किंवा एकूणच नानासाहेब धर्माधिकारी यांनी नैतिकता, निर्भयता, नम्रतेची शिकवण सगळ्या श्री सदस्यांना देऊ केलेली आहे। सामाजिक कार्याची व्यापकता वाढवण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा या संस्थेची स्थापना केली आणि आपण त्याचं हे स्वरूप बघतोय। या संस्थेच्या माध्यमातून आज इतके हे श्री सदस्य घडवण्यात आले। संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम कायम राबवले जातात। लोकसहभागातून हे उपक्रम राबवले जाऊ लागल्यानं त्याची व्याप्ती देखील वाढलेली आहे आणि त्या व्याप्तीचंच हे स्वरूप आपण बघतोय की देशभरातनं लाखोंच्या संख्येनं आता या क्षणाला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री सदस्य आपल्या या गुरूंचं कौतुक बघण्याकरता त्यांचा हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी इथं उपस्थित झाले। मुख्यमंत्र्यांनी देखील या पुरस्काराबद्दल आपली भावना व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे की हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा सन्मान आहे। हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान आहेच, पण त्यांचा सन्मान करत असताना या पुरस्काराची उंची देखील वाढली आहे असं त्यांनी म्हटलंय। लाखो श्री सदस्य या ठिकाणी
जे राज्यभरातून इतर देशभरातून येणाऱ्या स्त्री सदस्यांच्या सेवेसाठी आहेत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकतोय की हे अशा प्रकारे स्त्री सदस्य आहेत. हे संपूर्ण जे आहेत हे या ठिकाणी व्यवस्था करत आहेत पार्किंगची. हे 33 नंबर खारघरचं पार्किंग क्षेत्र आहे आणि या ठिकाणी संपूर्ण पार्किंग लॉट जे आहे ते पूर्ण फुल झालेले पाहायला मिळतात. या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी प्रसाधनगृह आहेत, म्हणजे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था देखील आहे. आपल्यासोबत आता काही स्त्री सदस्य आहेत, आपण त्यांना विचारूया. जय सद्गुरू, मला सांगा आज या ठिकाणी किती नंबर सेक्टर आहे आणि किती पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आली? सेक्टर आहे खारघर सेक्टर 34 मध्ये आहे आपण. ओके, डॉक्टर नानासाहेब प्रतिष्ठानमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण येत्या आदरणीय तुमचे अमित शहा यांच्याकडनं ते पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर पार्किंग किती ठिकाणी आहे? पार्किंग तुम्हाला एक विभाग बघायला तर एक ग्राउंड आहेत, तर एक 10 ते 12 ग्राउंड आहेत. फुल झाले? हो, ते बरंच फुल झाले आहे. थोडंसं पेंडिंग आहेत, तर ॲक्च्युली आता एक अर्धा 1 घंट्यामध्ये पूर्ण होऊन जाईल. या ठिकाणी काय काय सुविधा आहेत पार्किंगच्या ठिकाणी? प्रत्येक सब इथे आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो नजर जाईल तिथपर्यंत दूरपर्यंत श्री सदस्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा हा सत्कार सोहळा पाहण्याकरता, अनुभवण्याकरता या भर उन्हात आवर्जून उपस्थित झालेली ही आसक्ती आहे आपल्या गुरूंबद्दलची. ही आसक्ती आहे गुरुने आपल्यावर केलेल्या संस्काराची आणि याच संस्कारामधनं अत्यंत शांतपणे शिस्तप्रिय पद्धतीने, म्हणजे शिस्त पाळून, नियम पाळून, सगळ्यांच्या सूचना ऐकून हे श्री सदस्य देशभरातून इथे आलेले आहेत. ही आसन व्यवस्था आपण बघतोय स्टेजच्या समोरची. पाठीमागे देखील बसण्याची व्यवस्था आहे, म्हणजे तिथून स्टेज दिसत नसलं तरी मोठमोठ्या LED स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत, ज्या या भर उन्हात देखील अगदी व्यवस्थित दिसतात. आणि या LED स्क्रीनवरती हे श्री सदस्य, जे खरं तर व्यासपीठाच्या जवळ नाही आहेत, व्यासपीठापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहेत, ते देखील या LED वरती हा सगळा सोहळा बघू शकतात. खरं तर हा सोहळा श्री सदस्य अगदी घरी बसूनही बघू शकले असते, पण मुळात हा असा एक संस्कार प्रवाह आहे ज्या संस्कार प्रवाहाला घडवण्याकरता किंवा त्या प्रवाहाला अधिक प्रवाहित करण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे परिश्रम हे मोठे म्हणावे लागतील, त्यांचं काम मोठं म्हणावं लागेल. आणि त्यातनंच खरं तर आपल्या या नेतृत्वाचं, गुरुचं कौतुक बघण्यासाठी आपण घरी बसण्यापेक्षा प्रत्यक्षच तिथे जावं अशी भावना आपल्या मनामध्ये बाळगून हे सगळे श्री सदस्य या क्षणाला नवी मुंबईच्या खारघर इथल्या प्रांगणामध्ये आलेले आहेत. आणि जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील देखील या सगळ्या गोष्टींचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रमोद, आता या क्षणाला तू कुठे आहेस आणि तिथे काय वातावरण आहे? अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि मी एका गाडीच्या टपावर चढून हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा मूळ जो मैदान आहे आपण समोर बघत असाल, हा अक्षरशः तुडुंब भरलाय, जो ओसंडून वाहतोय. आणि त्याच्यानंतर बरोबर याच मैदानाच्या व्यतिरिक्त आणखी काही मैदान आहेत. मात्र आपण या ठिकाणी बघत असाल जे अनुयायी आलेले आहेत त्यांना आता बसायला जागा नाहीये, ते दुसऱ्या मैदानावर त्यांना वळवण्यात येत आहे. त्यामुळे हे मुख्य व्यासपीठाचं हे जवळपास 450 एकरचं हे मैदान आता ओसंडून वाहताना दिसतंय. श्री सदस्य हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं हा उसळलेला जनसमुदाय आपण पाहत असाल. हा मुख्य मैदान आहे, सेंट्रल पार्क मैदान ज्याला आपण म्हणू शकतो. या ठिकाणीच आता हा पुरस्कार वितरण समारंभ सुरू होणार आहे आणि त्या व्यतिरिक्त श्री सदस्यांना बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि आपण बघत असाल, माझा कॅमेरामॅन तुम्हाला दाखवेल, हा दुसरा मैदान आहे, जो दुसरा मैदान ही आता जवळपास भरलेला आहे. पूर्णपणे श्री सदस्य त्या ठिकाणीही आता बसलेले आहेत. त्यामुळे तोही मैदान पूर्णपणे आता ओसंडून वाहत आहे. जे लोक आहेत, जे अनुयायी आहेत, ते त्या ठिकाणी आता बसतात, कारण मुख्य मैदानावर आता बसण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीये. त्यामुळे पाठीमागच्या मैदानावर ही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी हे आता अनुयायी मोठ्या संख्येनं, म्हणजे समोरचा फ्रंटचा मैदान आणि बॅक साईडचे दोन्ही मैदान आता तुडुंब भरलेत, ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे लाखोंचा जनसमुदाय या पुरस्कार वितरण समारंभासाठी आता लोटल्याची ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. प्रमोद, साधारण काय अंदाज लावता येऊ शकेल, किती म्हणजे संख्या अंदाजे किती असावी? आता आपण जो मूळ मैदान तुम्ही बघितलात, हा मूळ मैदान जो भरलेला आहे
या मैदानावर जवळपास 6 ते 7 लाख इतकी अनुयायी बसू शकतात, इतके श्री सदस्य बसू शकतात, एवढी कॅपॅसिटी या मैदानाची आहे 6 ते 7 लाखाची। आणि पाठीमागचे जे मैदान आहेत हे संपूर्ण जो पट्टा आहे त्या मैदानामध्ये जवळपास 10 ते 12 लाख जी जनसमुदाय आहे तो बसू शकतोय। त्यामुळे आत्ता अंदाज जरी बांधता आला नाही तरी एक साधारण अंदाज आपण सांगू शकतो की 10 ते 12 लाखाच्या आसपास हे जे अनुयायी आहेत हे जमलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशाल की अजूनही अनुयायी येत आहेत, ओसंडून वाहत आहेत, अजूनही अनुयायी जथ्थेच्या जथ्थे येत आहेत, रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे हा कार्यक्रम संपेल मात्र अनुयायी येण्याचं थांबणार नाही विशाल। आणि प्रबोधने जसं आपल्याला सांगितलं की आपल्या गुरूंचा हा कौतुक सोहळा बघण्यासाठी आवर्जून श्री सदस्य लाखोंच्या संख्येनं, जसं आपल्याला प्रबोधने सांगितलं की साधारण आत्ता क्षणाला जर आपण बघितलं तर या मैदानाची क्षमता जी आहे ती 6 ते 7 लाख सगळ्या नागरिकांना सामावून घेण्याची आहे। पण आता तिथे देखील हे मैदान देखील फुल झालेलं आहे, अगदी मागच्या मैदानापर्यंत ही गर्दी जी ती जाऊन पोहोचली आहे। आणि अजूनही श्री सदस्य जे आहेत ते खारघरच्या दिशेनं वाटचाल करत पोहोचत आहेत। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत ज्यांनी एक समाज सुधारक म्हणून आपली भूमिका बजावली असे आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्यांचा आज राज्याच्या सर्वोच्च सन्मानाने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार। थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वीची ही गर्दी आपण बघतोय हे आहेत सगळे या संस्कार प्रवाहातले श्री सदस्य, जो हा प्रवाह समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात किंवा या प्रवाहात त्यांना सगळ्यांना समाविष्ट करून घेत आहेत। वेगवेगळे उपक्रम राबवत हा समाज कसा घडवता येईल हाच एक संदेश खरं तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या सगळ्या श्री सदस्यांच्या माध्यमातून दिला आहे। या सोहळ्याबद्दलचे अपडेट अशाच पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि या श्री समर्थ बैठक व्यवस्थेचं नेतृत्व आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतोय। आणि या क्षणाला नवी मुंबईत खारघरमध्ये मोठ्या संख्येनं श्री सदस्य हे देशभरातून तिथं पोहोचलेले आहेत आणि याच सगळ्या सोहळ्याबद्दलचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आमचे प्रतिनिधी या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात। याच विषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे आज दत्तात्रय नारायण अर्थात आप्पासाहेब धर्माधिकारी। नवी मुंबई खारघरच्या ठिकाणी आपण हे बघतोय की कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येत आहेत आणि त्याचबरोबर येत असताना महाराष्ट्र भूषण म्हणजे पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं पूर्ण देशामध्ये जवळपास 3 ते 3.5 कोटी साधक आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे। विचार, अनुभूती, संकल्पना, आणखीन साध्य या सगळ्यांच्या माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा विचार जो सगळीकडे पोहोचतो तो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो। दत्तात्रय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी हे आहेत मानकरी 2022च्या महाराष्ट्र भूषण याचे। आपण बघतोय की सुरक्षेची अनेक वेगळ्या प्रकारची पातळीवर व्यवस्था करण्यात आलेली आहे। हेलिकॉप्टरने सुद्धा ऑब्झर्वेशन केलं जात आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येत आहेत। आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा सन्मान हा त्या सर्वसामान्य साधकाला आपला सन्मान वाटतोय जो देशातील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचारांना खऱ्या अर्थानं फॉलो करतो। समाज काय असतो, समाजाची भूमिका काय असावी, समाजाच्या माध्यमातून एखादा विचार कसा रुजवावा सहज साध्य पद्धतीनं, अध्यात्म किती महत्वाचं, हे अनेक विचारांची बोली जी आहे रेवदंडापासून सुरू झालेली आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे। जवळपास 3 ते 3.5 कोटी साधक आज त्यांना फॉलोअप करताय। अर्थातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हातून होणारा हा सन्मान हा सगळ्यात महत्वाचा वाटतोय। याच व्यासपीठावर जे माझ्या मागे आहे याच ठिकाणी असणार आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री हे या मंचावर। महाराष्ट्र भूषण 2022 हा कार्यक्रम न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्या सगळ्या साधकांपर्यंत, त्या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचायला आम्हाला नक्कीच आनंद होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, खारघर, नवी मुंबई। ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याकरता देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या श्री सदस्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी।
आपण आता खारघर येथील मैदानामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जाणार आहे। आणि आपण या ठिकाणी दोन चित्र पाहणार आहोत। एक म्हणजे हे जे मैदान आहे हे मैदानाचा एकदम शेवटचा भाग आहे। मैदान जे स्टेज बांधलं गेलेलं आहे हे पूर्ण 2 किलोमीटर पुढे आहे। हे मैदान जवळपास 80% शेवटचं मागचं मैदान 80% भरलेलं आहे आणि तरीही लोक या ठिकाणी झाडाखाली किंवा या ठिकाणी बसत आहेत। आणि दुसरं चित्र जे आहे हे आपण बघतोय की त्या ठिकाणाहून लोंढेच्या लोंढे अक्षरशः स्त्री सदस्यांचे येत आहेत। जसं स्त्री सदस्यांची जणू काही मांदियाळीच या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जरा आणखी पुढे जाऊन बघू शकतो की स्त्री सदस्यांची येणारी संख्या जी आहे ही महाराष्ट्र शासनाने तब्बल 25 लाख स्त्री सदस्य येतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती। मात्र हा आकडा सकाळी 8 वाजताच क्रॉस झालेला आहे आणि 30 लाखापेक्षाही अधिक स्त्री सदस्य या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळते। अक्षरशः राज्यभरातूनच नाही तर राज्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी स्त्री सदस्य येत आहेत। आपल्यासोबत काही स्त्री सदस्य आहेत। मला सांगा तुम्ही कुठून आलात? जय सद्गुरू। आम्ही जळगाव खानदेश, जय सद्गुरू, जळगाव खानदेशवरून आलोय। कधी आलात तुम्ही? आम्ही रात्री म्हणजे 12 वाजता जळगावून जे पोहोचलो, खारघरला पोहोचलो आणि आम्ही जवळजवळ आमच्या 70 ते 80 गाड्या आलेल्या आहेत जळगाव जिल्ह्यामधून। तर स्त्री सदस्यांचं सर्वांचं आप्पासाहेबांवर। तर याच उत्साहाने श्री सदस्य अजूनही नवी मुंबईतल्या खारघरमध्ये कार्यक्रमस्थळी जे ते दाखल होत आहेत आणि या पाठीमागे एकच भावना आहे की ज्यांनी आपल्यावरती संस्कार घडवले, आपल्याला समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आपल्यात रुजवली आणि त्या माध्यमातून आपल्या हातून कार्य घडवलं। अशा या सगळ्या श्री सदस्यांना अप्रूप आहे की आज आपल्या नेतृत्वाचा, आपल्या गुरूंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। या सोहळ्याबद्दलचे अपडेट आपण अशाच पद्धतीने जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर। आणि राज्याचा सर्वोच्च असा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ज्याने आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव जो आहे तो करण्यात येतोय। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। या कार्यक्रमासाठी खास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे व्यासपीठावरती असणार आहेत। आणि यावेळी हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी म्हणून लाखोंच्या संख्येनं देशभरातून श्री सदस्य आज नवी मुंबईत दाखल झाले। या सोहळ्याबद्दलचे अपडेट्स आपण अशाच पद्धतीने जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर।